मित्रांनो, आजपासून 5 वर्षांपूर्वी जेव्हा मी 22 वर्षांचा होतो तेव्हा शेजारी राहणाऱ्या एका बाईशी माझी मैत्री झाली. आम्ही दोघे लपून-छपून भेटायचो. हळूहळू आम्ही एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. माझी मैत्रीण, जिचं नाव प्रियंका भाभी होतं, ती 35 वर्षांची होती. तिचं व्यक्तिमत्व इतक्या सुंदर वयातही इतकं भरून आलेलं आणि आकर्षक होतं. ती मला नेहमी तिचं व्यक्तिमत्व दाखवायची. माझी खोली वर होती आणि तिचं घर माझ्या खोलीसमोर खाली होतं. तिथून तिचं बाथरूम स्पष्ट दिसायचं. ती रात्री व्यक्तिमत्व दाखवायची. ते पाहून माझ्या भावना दाटून यायच्या. काय सांगू, एके दिवशी माझं घर बांधकाम चाललं होतं. घरी माझ्याशिवाय कोणी नव्हतं. प्रियंका भाभीचं घर शेजारी होतं. आम्ही इशाऱ्याने बोलायचो. मी म्हणालो, आज रात्री 9 वाजता घरी कोणी नाही. ती घरी खोटं सांगून आली की शेजारी जाते. ती मागच्या गल्लीतून आली. दार उघडं होतं. ती आत येताच मी दार बंद केलं. ती मला बिलगली. पहिल्यांदाच मी कोणाला तरी मिठी मारली होती. तिचा मंद सुगंध मला वेड लावत होता. आम्ही पापी घ्यायला लागलो. माझ्या भावना दाटून येत होत्या. तिचा श्वास फुलला होता. मी आम्हा दोघांसाठी 2 ग्लास ज्यूस घेऊन आलो. तिच्याकडून एक विचित्र सुगंध येत होता. मी पटकन तिचं व्यक्तिमत्व मोकळं केलं आणि त्यांना तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. प्रियंका भाभी तडफडली आणि तिने माझी भावना पकडली आणि त्याला हाताने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागली. मी तिला पूर्ण मोकळं केलं आणि तिने पण मला मोकळं केलं आणि माझ्या भावनेशी खेळायला लागली. मी पण तिच्या जीवनाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. कुमारी मुलीच्या प्रेमाचा सुगंध कसा असतो तो समजू शकतो ज्याने त्याचा रस घेतला आहे. मी या बाबतीत खूप नशीबवान होतो. मी तिच्या जीवनाचा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागलो. अंगणात खाट होती. त्यावर प्रियंका भाभीला झोपवलं. ती मला साथ देऊ लागली. मला समजलं की आता ती तयार आहे. मी तुम्हाला खरं सांगतो, प्रियंका भाभीला आता सहन होत नव्हतं. ती इतकी प्रभावी झाली होती. मी तिच्या जीवनात माझी भावना टाकली. कदाचित तिची पहिलीच वेळ होती. मी तिच्या जीवनात माझी भावना टाकल्यामुळे तिला त्रास झाला. मी ताबडतोब तिचे तोंड बंद केले. तिच्या डोळ्यात दुखण्याने अश्रू आले. 5 मिनिट माझी भावना तिच्या जीवनात होती. जेव्हा तिचा त्रास कमी झाला तेव्हा ती आवाज करू लागली. ती म्हणाली, प्लीज सुंदर वेळेचा अनुभव दे. अमोल आता सहन होत नाही. मी संधी बघून सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. प्रियंका भाभी माझी साथ देत होती. पहिलीच वेळ होती त्यामुळे 5 ते 7 मिनिटात मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. तिनेही तिच्या जीवनातून रंग सोडला ज्याची मला जाणीव झाली. मित्रांनो, आम्ही दोघे थकलो. 10 मिनिट आम्ही पडलो. मग दोघे तयार झालो. प्रियंका भाभी घाबरली आणि म्हणाली, मला येऊन 30 मिनिट झाली. ती मला बिलगली आणि म्हणाली, जीवनातला पहिला सुंदर अनुभव तू दिलास. ही रात्र मी कधीच विसरणार नाही. मग ती मागच्या दाराने घाईघाईने तिच्या घरी निघून गेली. मी बघतच राहिलो. अमोलच्या आयुष्यात ती रात्र एक अविस्मरणीय ठसा उमटवून गेली होती. प्रियंका भाभीच्या मिठीतला तो क्षण, तिच्या सुगंधाने भरलेली ती रात्र आणि त्या दोघांनी एकमेकांना दिलेला सुंदर वेळेचा अनुभव, हे सगळं जणू स्वप्नवत वाटत होतं. पण त्या रात्रीनंतर काहीतरी बदललं होतं. प्रियंका भाभीच्या डोळ्यातलं ते मिश्र भावनांचं दुखणं आणि उत्साहातीच्या शब्दांमागचं रहस्य आणि ती घाईघाईने निघून गेल्याचा तो क्षण अमोलच्या मनात घुमत राहिला. सकाळ झाली. सूर्यप्रकाश खिडकीतून येत होता आणि अमोलच्या मनात प्रियंका भाभीच्या आठवणींचा उजेड पसरला होता. त्याने आपली खोली साफ केली. खाटेवरची चादर बदलली आणि त्या रात्रीच्या प्रत्येक क्षणाला पुन्हा पुन्हा आठवत राहिला. प्रियंका भाभीच्या घराकडे पाहिलं पण तिच्या खिडकीतून कोणताही संकेत दिसला नाही. ती नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर यायची पण आज तिचं घर शांत होतं. काहीतरी वेगळं वाटत होतं. अमोलने आपलं रोजचं काम सुरू केलं. त्याचं घर अजून बांधकामात होतं आणि त्याला मजुरांना सूचना द्यायच्या होत्या पण त्याचं मन काही कामात लागत नव्हतं. प्रियंका भाभी कुठे आहे? ती ठीक आहे ना? त्या रात्रीच काही परिणाम तर झाला नाही ना? या प्रश्नांनी त्याला अस्वस्थ केलं. त्याने ठरवलं की संध्याकाळी प्रियंका भाभीच्या घरी जाऊन तिची भेट घ्यायची. संध्याकाळी सूर्यास्ताच्या लालिमेत अमोल प्रियंका भाभीच्या घराकडे निघाला. त्याने हलकेच दार ठोठावलं. प्रियंका भाभीची आई उघड्या दारात उभी होती. अमोल, तू प्रियंका भाभी तर सकाळीच तिच्या मावशीकडे गेली आहे. काही दिवस तिथेच राहणार आहे, त्या म्हणाल्या. अमोलच्या मनात शंका निर्माण झाली. प्रियंका भाभीने काल रात्री काहीच सांगितलं नव्हतं. मग अचानक मावशीकडे का गेली? त्याने हसत हसत विचारलं, कधी येणार आहे परत? प्रियंका भाभीच्या आईने थोडं संकोचत उत्तर दिलं, काही दिवसांनी. तिला थोडं बदल हवं होतं. अमोल परतला पण त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. प्रियंका भाभी का गेली? ती घाबरली होती का? की त्या रात्रीच काही गोपनीय ती लपवत होती? त्याने ठरवलं की प्रियंका भाभीच्या मावशीचं घर शोधून तिला भेटायचं. पण त्याला माहीत नव्हतं की हा निर्णय त्याला एका अनपेक्षित रहस्याच्या दिशेने घेऊन जाणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने प्रियंका भाभीच्या मावशीचं घर शोधलं.
ती गावाच्या टोकाला जंगलाच्या जवळ एका छोट्या वाडीत राहायची. अमोल तिथे पोहोचला तेव्हा त्याला वाड्याभोवती एक विचित्र शांतता जाणवली. झाडंपक्ष्यांचा आवाज आणि हवेतला तो गूढ सुगंध सगळं काही रहस्यमय वाटत होतं. त्याने हलकेच दरवाजा ठोठावला. प्रियंका भाभीची मावशी एक मध्यमवयीन स्त्री दरवाजा उघडून बाहेर आली. कोण? अमोल. प्रियंका भाभी इथे नाही, ती म्हणाली. अमोलला धक्का बसला. पण तिच्या आईने सांगितलं की ती इथे आहे. त्याने आश्चर्याने विचारलं. मावशीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली, तुला कोणी सांगितलं? प्रियंका भाभी इथे आलीच नाही. अमोलच्या मनात आता खूप प्रश्न उभे राहिले. प्रियंका भाभी खरंच कुठे होती? ती का लपत होती? त्याने मावशीला काही न सांगता तिथून निघायचं ठरवलं. पण तेवढ्यात त्याला वाड्याच्या मागेच्या बाजूला एक लहानशी खिडकी दिसली. तिथून एक मंद प्रकाश येत होता आणि त्याला प्रियंका भाभीच्या आवाजासारखं काहीतरी ऐकू आलं. त्याने हळूच त्या खिडकीकडे जायचं ठरवलं. खिडकीजवळ गेल्यावर त्याला प्रियंका भाभीचा आवाज स्पष्ट ऐकू आला. ती कुणाशी तरी बोलत होती पण तिचा आवाज घाबरलेला वाटत होता. मी सांगितलं ना, मला यात पडायचं नाही, मला मोकळं कर. अमोलच्या काळजात धस्स झालं. प्रियंका भाभी कोणाशी बोलत होती आणि ती का घाबरली होती? त्याने हळूच खिडकीतून डोकावलं. प्रियंका भाभी एका अंधाऱ्या खोलीत बसली होती आणि तिच्यासमोर एक अनोळखी व्यक्ती होती. त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं, कदाचित एखादं हत्यार. अमोलला काय करावं सुचेना. त्याने तिथून पळायचं ठरवलं आणि गावातल्या पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं. पण तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं तर एक अनोळखी माणूस त्याच्याकडे पाहत होता. तू कोण आहेस आणि प्रियंका भाभीच्या मागे का फिरतो आहेस? त्याने कठोर आवाजात विचारलं. अमोलने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, मी प्रियंका भाभीचा मित्र आहे. ती अडचणीत आहे, मला तिला वाचवायचं आहे. तो माणूस हसला आणि म्हणाला, तुला काय वाटतं, प्रियंका भाभी खरंच तुझी मैत्रीण आहे? तू तिला किती ओळखतोस? अमोलला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. त्याने विचारलं, तुला काय म्हणायचं आहे? त्या माणसाने अमोलला एका बाजूला नेल आणि सांगितलं, प्रियंका भाभी तुझ्याशी खेळत होती. ती गावातल्या एका गुप्त गटाची सदस्य आहे. त्या रात्री तू जे पाहिलंस ते सगळं तिच्या योजनेचा भाग होतं. अमोलला विश्वासच बसत नव्हता. प्रियंका भाभी ती इतकी निर्दोष प्रेमळ बाई, ती असं का करेल? त्या माणसाने पुढे सांगितलं, गावात एक गुप्त गट आहे जो तरुण मुलांना आपल्या जाळ्यात ओढतो. प्रियंका भाभी त्यांच्यासाठी काम करते. त्या रात्री तिने तुला भेटायला येण्याचं नाटक केलं, पण तिचा उद्देश वेगळा होता. तुला त्या गटात सामील करायचं होतं. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला प्रियंका भाभीच्या प्रत्येक हावभावाची, तिच्या मिठीची, त्या रात्रीच्या सुंदर वेळेच्या अनुभवाची आठवण झाली. सगळं खोटं होतं का? पण अमोलने हार मानली नाही. त्याने त्या माणसाला विचारलं, तू कोण आहेस आणि मला हे का सांगतोस? त्या माणसाने हसत हसत सांगितलं, मी प्रियंका भाभीचा भाऊ आहे. मला तिची ही सगळी कृती आवडत नाही. मी तिला वाचवायचं ठरवलं आहे आणि मला तुझी मदत हवी आहे. अमोल आणि प्रियंका भाभीचा भाऊ, ज्याचं नाव विशाल होतं, यांनी मिळून एक योजना आखली. प्रियंका भाभीला त्या गुप्त गटातून बाहेर काढायचं होतं. विशालने सांगितलं की हा गट गावातल्या जंगलातल्या एका गुप्त जागी भेटतो. तिथे ते काहीतरी गूढ विधी करतात आणि प्रियंका भाभीला त्या विधींचा भाग बनवलं गेलं आहे. अमोल आणि विशाल जंगलात गेले. रात्रीच्या अंधारात त्यांनी त्या गुप्त जागेचा शोध घेतला. तिथे एक प्राचीन मंदिर होतं, ज्याच्या आत मंद प्रकाश आणि विचित्र आवाज येत होते. अमोलने हळूच आत डोकावलं. प्रियंका भाभी तिथे होती. एका वर्तुळात उभी होती आणि तिच्याभोवती काही लोक विचित्र मंत्र म्हणत होते. प्रियंका भाभीच्या चेहऱ्यावर भय आणि असहायता दिसत होती. अमोल आणि विशाल यांनी हल्ला केला. त्यांनी त्या लोकांना पळवून लावलं आणि प्रियंका भाभीला तिथून बाहेर काढलं. प्रियंका भाभी घाबरलेली होती, पण तिने अमोलला पाहताच त्याला मिठी मारली. मला माफ कर अमोल, मी तुझ्याशी खोटं बोलले, पण मला त्या गटातून सुटका हवी होती. तिने सांगितलं की त्या गटाने तिला ब्लॅकमेल केलं होतं आणि त्या रात्री ती अमोलला भेटायला आली होती कारण तिला त्याच्यावर विश्वास होता. अमोल, प्रियंका भाभी आणि विशाल गावाकडे परत निघाले. पण जंगलातून बाहेर पडताना त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवली. त्यांच्या मागे कोणीतरी येत होतं. अमोलने मागे वळून पाहिलं, पण अंधारात काहीच दिसलं नाही. प्रियंका भाभीने त्याचा हात घट्ट पकडला. अमोल, मला वाटतं आपण अजूनही धोक्यात आहोत, ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. तेवढ्यात जंगलातून एक जोरदार आवाज आला. कोणीतरी त्यांच्यावर हल्ला करत होतं. अमोलने प्रियंका भाभीला आणि विशालला पळायला सांगितलं, पण त्याच वेळी एक कपड्यातील व्यक्ती त्यांच्यासमोर उभी राहिली. त्याच्या हातात एक चमकणारं हत्यार होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू होतं. तुम्ही वाटलं की तुम्ही प्रियंका भाभीला इतक्या सहजपणे वाचवू शकाल? तो म्हणाला. हा खेळ अजून संपलेला नाही. अमोलच्या काळजात धडकी भरली. प्रियंका भाभी कोण होती? त्या गटाचं खरं रहस्य काय होतं आणि हा माणूस कोण होता?
प्रियंका भाभीने अमोलचा हात सोडला आणि त्या माणसाकडे पाहत म्हणाली, तू तू इथे कसा? मित्रांनो, या पुढे कथा खूपच रोचक व धक्कादायक वळण घेणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला भाग 2 पाहावाच लागेल. जर तुम्हाला पुढचा भाग बघायचा असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक द्या आणि खाली कमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. ज्यावेळी या व्हिडिओला 1000 लाईक्स पूर्ण होतील तेव्हा मी लगेच भाग 2 घेऊन येणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही सगळेच पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहताय. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता लगेच लाईक करा आणि भाग 2 कमेंट करा. मग भेटूया लवकरच धमाकेदार दुसऱ्या भागात. धन्यवाद.